नमस्कार. रॉयल कारभारीने आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचे स्वागत करते. रागिणी सतीश माधव रूपाचे 11 भाग आधीच अपलोड केलेले आहेत. ते वाचण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला भेट द्यावी. भाग 12. आईने आता कपाळावरच हात मारला आणि दादांना म्हणाली, अहो काय वेडबीड लागला आहे का काय? किती त्याला लाडवून ठेवलं आहे तुम्ही? दादा आता सतीशच्या आईला म्हणाले, अगं तू कशाला काळजी करतेस? आपला मुलगा वाया जाणाऱ्यातला नाही. त्याच्यासाठी तो निवड चांगल्या मुलीचीच करणार आणि मला खात्री आहे की रागिणी ही खूप चांगली मुलगी असणार, अगदी सुसंस्कारी. म्हणून तर आपल्या चिरंजीवांना आवडली ना, आणि तो घेऊन येणार आहे तिला, तेव्हा तुम्हीसुद्धा पाहून घ्या. आई म्हणाली, अहो पण तिचं घरदार काय आपल्याला काहीच माहिती नाही. त्या मुलीचे आई वडील आपल्याला काहीच माहिती नाही. आणि तुम्ही पण लगेच कसं तयार झालात हो? दादा म्हणाले, आपल्या मुलाला तिच्या घरादाराशी लग्न करायचं आहे का तिच्या आईवडिलांशी लग्न करायचं आहे? मुलगी सुसंस्कारी आणि कर्तव्यदक्ष असली म्हणजे बाद झालं. आणि आपल्याला तशीच मुलगी पाहिजे, हो ना? तुमची ती पाटलाची मुलगी, मला कोणाला नावं नाही ठेवायचीत, पण गावातल्या गावात मी तिचं राहणीमान आणि वागणं पाहत असतो. मला एवढी काय खास वाटली नाही ती मुलगी, आणि सतीशला सुद्धा आवडणार नाही. आई म्हणाली, कशी आवडेल? आता त्याने पसंत केली आहे ना, आणि मला माहिती आहे तो तुमच्यावरच गेला आहे. इतका हट्टी आहे की त्याला आता त्याने पसंत केलेल्या मुलीसोबतच तो लग्न करेल. बाबा म्हणाले, बरं पुढचं पुढे बघूयात आपण. उगाच तुम्ही आत्तापासूनच विरोध करू नका आणि जास्त टेन्शन पण घेऊ नका. शांत राहा. सतीशने रागिणीच्या हातात रिकामा ग्लास दिला आणि रागिणी सतीशला म्हणाली, काय हो सर? काय झालं? म्हणजे तुमच्या बाबांना तुम्ही खरं सांगितलं तर ते ओरडले नाही ना तुम्हाला? सतीश आता उठला आणि खूपच सिरियस झाला. रूपा आणि रागिणीचा चेहरासुद्धा आता पडला आणि सतीशचा सिरियस झालेला चेहरा पाहून त्या दोघींना खूपच टेन्शन आलं. सर, काही प्रॉब्लेम असेल तर मी उद्याच आमच्या दोघींसाठी खोली बघते. कुठेतरी भाड्याने थोडे दिवस राहू देत. आणि आता नोकरीसुद्धा मिळाली आहे मला, काही टेन्शन नाही. सतीश आता थोडासा रागिणीपासून बाजूला झाला आणि त्याने त्याचे हात मागे बांधले आणि रागिणीला खूप सिरियस चेहरा करत म्हणाला, रागिणी, आता खूप महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगायची आहे. रागिणीला सतीशने हाताने सोफ्यावरती बसण्याचा इशारा केला आणि रूपाला म्हणाला, रूपा, तुझ्या ताईच्या हातातला ग्लास घे. रूपा लगेच पुढे आली आणि म्हणाली, हो सर. म्हणून तिने ग्लास घेऊन आतमध्ये किचनमध्येच गेली आणि आता सरांच्या आणि ताईच्या समोर जायला नको म्हणून किचनमध्येच थांबली. रागिणी सरांना म्हणाली, बोला ना सर. हे बघ रागिणी, आता मी जे सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐक. आणि आता तुझ्या आणि माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार आहे असं समज. रागिणीचे हातपाय आता थरथरायला लागले. रागिणी सरांना म्हणाली, सर, तुमच्या मनात काय असेल ना ते प्लीज स्पष्ट बोला माझ्याशी. माझ्यापासून काहीच लपवून ठेवू नका. सतीश म्हणाला, नाही लपवणार, सगळं तुला सांगणार आहे. मला माहिती आहे तुला आश्चर्याचा धक्का बसेल किंवा आनंद होईल, नाहीतर वाईट तरी वाटेल, पण मी तुझ्यासमोर आज एक प्रस्ताव मांडणार आहे आणि विचार करायला तुला वेळ देखील देणार आहे. काही काळजी करू नकोस. रागिणी म्हणाली, सर, आता प्लीज बोलता का तुम्ही? काय आहे तुमच्या मनात? किती परीक्षा बघणार आहात अजून? सतीशने आता कॉलर थट केली आणि रागिणीला म्हणाला, ते काय आहे, मी पेशाने शिक्षक आहे ना, त्याच्यामुळे म्हटलं. रागिणी आता वैतागली आणि तिच्या जागेवरून उठली आणि सरांना म्हणाली, सर प्लीज, हो सांगा ना काय झालंय. आता सतीश रागिणीच्या समोर आला आणि रूपा किचनमधूनच पाहत होती ताईचं आणि सरांचं काय चाललं आहे नेमकं. सतीश आता गुडघ्यावरती बसला. रागिणी थोडीशी मागेच सरकली आणि सोफ्याचा धक्का लागून तिथेच सोफ्यावर बसली. सतीशने आता डोळे बंद केले आणि तिथे फ्लॉवर पॉट मध्ये गुलाबाचं फूल ठेवलं होतं.
सकाळीच रागिणीने ते फूल हातात घेतलं आणि रागिणीला म्हणाला, रागिणी, ज्या दिवसापासून तू मला भेटली आहेस ना, त्या दिवसापासून मी माझा राहिलोच नाही गं. प्रत्येक वेळेस मला तुझी काळजी वाटत असते. मला सारखी तुझी ओढ लागलेली असते. ते फक्त माणुसकी म्हणून नाही, माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर. आणि हे प्रेम कधी झालं माझं मलाच कळलं नाही. आणि मी आता दादांना सुद्धा सांगितलं आहे की मला तू खूप आवडतेस. आणि रागिणी, मला माहिती आहे की बहुतेक तुझ्या मनात माझ्याबद्दल तसला काहीच विचार नसणार, पण तरीही माझी खूप अपेक्षा आहे तुझ्याकडून की तू होच बोलावंस. मी तुझी साथ आयुष्यभर सोडणार नाही. आय लव्ह यू सो मच रागिणी. रूपा तर आता किचनमध्ये आनंदाने उड्याच मारत नाचायला लागली आणि किचनमधूनच ताईला खुणवत होती, ताई हो बोल सरांना प्लीज. रागिणी एकदा रागिणीने एकदा रूपाकडे पाहिलं आणि सरांच्या हातातून फूल घेतलं आणि ते बाजूला ठेवलं. सतीश म्हणाला, रागिणी काय झालं? मी आज माझ्या मनातलं तुला स्पष्टपणे सांगितलं आहे. माझ्या सगळ्या भावना तुला सांगितलेल्या आहेत, कारण की माझ्या घरात तू अशी राहिलीस तर मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण बाहेरच्या माणसांना खूप प्रॉब्लेम आहे गं. म्हणूनच आपल्या नात्याला मी काहीतरी नाव द्यायचं ठरवलं आहे आणि ते नातं पवित्र आहे. आपलं नातं पवित्र होईल. रागिणीने दीर्घ श्वास सोडत सतीशला म्हणाली, सर तुम्हाला मी आवडत असेल कदाचित आणि मी मान्यही करते की तुमचं माझ्यावर प्रेमही असेल, पण मला ह्या भानगडीतच आता पडायचं नाही. सतीश रागिणीला म्हणाला, रागिणी आता नको पडूस प्रेमात, पण लग्न झाल्यावर प्रेमात पडशीलच ना. पण रागिणी नाही नको म्हणू जागं. रागिणी आता सरांना म्हणाली, सर आता माझ्यासमोर हजारो प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. तुम्ही तुमच्या घरच्यांना काय सांगणार की आम्ही कोण आहोत? आणि मला नाही वाटत की जरी तुमच्यासोबत माझं लग्न ठरलं तरी मी माझ्या घरच्यांना बोलवू शकेल, आणि जरी बोलवलं तरी माझ्या घरचे येतील म्हणून, आणि मला तरी त्यांचं तोंड आता बघायची इच्छा नाही सर. सतीश म्हणाला, नको बोलवूस, काही गरज नाही. अगं रागिणी, तू कोणाचाच विचार करू नकोस, फक्त तुझ्यासमोर तुझं भविष्य उभं आहे त्याचा विचार कर. रागिणी सतीशला म्हणाली, सर माझं आयुष्य तर सावरेल हो, पण माझ्या बहिणीचं काय? जर लग्न केलं तर ती अजून लहान आहे, तिला कोणाचाच आधार नाही माझ्याशिवाय. आणि माझं लग्न झालं तरी मी तिला आत्ता करते तशी मदत करू शकेल का? सतीश म्हणाला, रागिणी अगं बिंदास कर, तुला सगळं फ्रीडम आहे. आणि रूपा आता किचनमध्ये होती. सतीशने रूपाला बोलवून घेतलं, रूपा बाहेर ये. रूपा म्हणाली, हो सर आले. आणि रागिणी, रूपाची जबाबदारी मी स्वतः घेईल, तू काही काळजी करू नकोस. पाहिजे तर या सगळ्या गोष्टी माझ्याकडून एखाद्या कागदावर लिहून घे आणि त्याखाली मी सहीसुद्धा करायला तयार आहे. पण रागिणी मला तुला गमवायचं नाही गं, प्लीज. नाही नको ना म्हणूच. आणि तुला माहिती आहे का सगळ्यात आनंदाची गोष्ट काय आहे? मी आता दादांना सांगितलं की मला तू आवडतेस, तर दादा म्हणाले, आम्हाला जर मुलगी आवडली तर आम्ही तुमचे लगेच 2चे 4 हात करून देऊ. म्हणजे याचा अर्थ काय आहे तुला समजलं का? तुला गावाला गेलो की आपलं लग्नसुद्धा आई दादा लावून देतील. आणि दादांना आता सगळी सत्य परिस्थिती मी सांगितलेली आहे. रागिणी गावाला गेलो तरी आई माझ्या मागे लागणारच. आईने त्या पाटलाची मुलगी माझ्यासाठी पाहिलेली आहे. आमच्या गावातलं नामांकित व्यक्तिमत्व आहे ते, आणि त्यांची एकुलती एक मुलगी आहे ती लाडावलेली. पण मला प्रेम फक्त तुझ्यावरच आहे आणि लग्नसुद्धा मला तुझ्यासोबतच करायचं आहे. मला माहिती आहे खूप घाई होत आहे रागिणी, पण आता माझ्याकडे वेळ नाही गं. आता मी सुद्धा सेटल झालेलो आहे, त्याच्यामुळे घरचे सुद्धा मागे लागलेले आहेत माझ्या लग्न कर म्हणून. आणि त्यातल्या त्यात देवाने आपल्या दोघांची भेट घडवून आणली. आणि मला आता असं वाटतंय की तू माझ्या आयुष्यात कायमस्वरूपी माझी जीवनसाथी म्हणून राहावं. रूपा आता तर खूप खुश झाली आणि ती ताईला म्हणाली, ताई तू सरांना हो बोल ना गं.
प्लीज, कसला विचार करत आहेस तू आता? कसलाच विचार करू नकोस. आणि ताई, माझा सुद्धा विचार करू नकोस. अगं सर खूप चांगले आहेत, ते काय मला टाकणार आहेत का? तेवढं म्हणत आहेत ना, तर त्यांना काहीतरी उत्तर दे ना. रागिणी आता शांत झाली आणि रूपाला म्हणाली, रूपा तू जरा शांत बस, मला विचार करू देत. आणि सर, मला एकदा धोका मिळाला आहे, त्यातूनच मी अजून सावरलेले नाही. आणि तुम्हाला तर माहिती आहे आमच्याबरोबर किती काय काय गोष्टी घडल्यात. रूपा अजून लहान आहे, अल्लड आहे, म्हणून तिला जास्त विचार करता येत नाही. पण माझं तसं नाही. मला विचार करूनच निर्णय घ्यायला पाहिजे. शेवटी आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. सतीश म्हणाला, घे ना रागिणी, तुला हवा तेवढा वेळ घे, काही काळजी करू नकोस. पण असा एक दिवस नाही का गं जेव्हा तुला वाटलं असेल की मी तुला आवडतो म्हणून? रागिणी म्हणाली, नाही सर, मला नाही आवडत तुम्ही. सतीश म्हणाला, रागिणी अगं काय बोलतेस तू? बरं ठीक आहे, आवडत नाही मी, पण नंतर आवडायला लागेल. रागिणी म्हणाली, अजिबात नाही. तुम्ही मला मदत केली त्याबद्दल खूप खूप थँक्यू. कदाचित तुमचं माझ्याप्रती आकर्षणसुद्धा असू शकतं, प्रेम असू शकत नाही. सतीशला आता खूप वाईट वाटलं. आणि खरंच रागिणीला आता कसं समजून सांगावं हे त्याला कळतच नव्हतं. सतीशने आता दीर्घ श्वास सोडला आणि रागिणीला म्हणाला, ठीक आहे, तुला असं वाटत असेल ना की हे फक्त आकर्षण आहे, तर ठीक आहे. पण आता लगेच मला तुझा अंतिम निर्णय देऊ नकोस. मी अजून 3 दिवसांनी गावाला जाणार आहे आणि लायब्ररीसुद्धा तेव्हा बंद होईल. तुझा जो काही निर्णय असेल तेव्हा मला त्या दिवशी दे आणि तू माझ्यासोबत गावाला यायचं. मी आईदादांसोबत तुझी ओळख करून देईल. रागिणी, काय म्हणणं आहे तुझं? रूपा आता ताईला म्हणाली, ताई, सर बरोबर बोलत आहेत. तू घाई गडबडीत लगेच त्यांना नाही म्हणू नकोस. रागिणी म्हणाली, ठीक आहे, मी अजून 2 दिवसांनी तुम्हाला माझं उत्तर कळवेल. पण मी जर तुम्हाला नाही म्हटले तर त्यानंतर एक क्षणसुद्धा मी तुमच्या घरात राहणार नाही. सतीशला आता तर खूप टेन्शन आलं आणि रागिणीच्या मनात त्याच्याबद्दल नक्की काय आहे हेच त्याला समजेना. सतीश आता खूप नाराज झाला आणि रागिणीला म्हणाला, ठीक आहे, तू म्हणशील तसं, पण विचारपूर्वक निर्णय घे. मी तुला माझ्या घरातून कधीच जा म्हणणार नाही. तू हवे तितके दिवस इथे राहू शकतेस. सतीशच्या डोळ्यात ना आता पाणी आलं आणि तो बेडरूममध्ये गेला. रूपा आता रागिणीला खूप रागवली आणि ती ताईला म्हणाली, काय गं ताई, सर आले तेव्हा किती खुश होते आणि तू त्यांना का नाराज केलंस? अगं मी म्हटलं ना तुला की त्यांना तू आवडतेस म्हणून. आणि मला माहिती आहे की सर खूप चांगले आहेत आणि त्यांच्या घरीसुद्धा मान्य आहे की सर किती आनंदात होते, पण तू सगळ्यावर पाणी फिरवलं. रागिणी रूपाला म्हणाली, रूपा शांत राहा, घाई गडबडीत कुठलेच निर्णय घ्यायचे नसतात. रूपा म्हणाली, बरं ठीक आहे, पण मी तुला एक सांगते, तू सरांना नकार देऊ नकोस. अगं सरांचा चेहरा बघितलास का तू, किती पडला होता. रागिणी रूपाला म्हणाली, रूपा माझं मन अजून तयारच नाही या सगळ्यासाठी. रूपा आता ताईला म्हणाली, ताई आता तू वेडेपणा करत आहेस. अगं तू सरांना एकदा हो तर बोलून बघ, सगळं सुख तुझ्या उंजळीत टाकतील ते. खरंच त्यांच्यासोबत जी मुलगी लग्न करेल ना ती खरंच खूप नशीबवान असणार. आणि तू चालून आलेली संधी अशी वाया घालवू नकोस. ते श्रीमंत आहेत म्हणून मी म्हणत नाही, पण सर माणूस म्हणून खरंच खूप चांगले आहेत आणि त्यांची तीच खरी श्रीमंती आहे. आपल्याला लहानपणापासून माणसं अजिबात चांगली भेटली नाहीत, पण जसं आपण ते सगळं आयुष्य मागं टाकलं आहे आणि नवी सुरुवात केली आहे, तसं सगळं छान घडत आहे. देवाच्या मनात पण तसंच असावं म्हणून देवाने तुझी आणि सरांची भेट घडवून आणली.
रागिणीसुद्धा आता रूपाच्या बोलण्यावर विचार करायला लागली. सतीशला आता खूप टेन्शन आलं आणि तो मनातच प्रार्थना करायला लागला, देवा खरंच रागिणीसारखी मुलगी माझ्या आयुष्यात आली आहे आणि मला तिला गमवायचं नाही. तिला माझं प्रेम लवकरात लवकर कळू देत. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.